नमस्कार मीन राशीच्या माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या हक्काच्या चॅनलवरती. माझ्या मीन राशीच्या लोकांनो, कधी कधी आपल्याला असं वाटतं ना की आपण सगळ्यासाठी सगळं काही करतो, प्रत्येकाला भरभरून प्रेम देतो, पण जेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा मात्र आपण अगदी एकटे पडतो. मनामध्ये अनेक वादळ चालू असतात, डोळ्यात अश्रू असतात, पण चेहऱ्यावर एक खोटं हसू असतं. आपण जगासमोर सारखं वावरतो पण खोटं हसू ठेवून चेहऱ्यावर. जर तुमच्या आयुष्यातही सध्या अशीच काहीही घालमेल चालू असेल तर हा व्हिडिओ निसर्गाने, त्या ईश्वराने फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच बनवला आहे. येणारे 2 ते 3 दिवस म्हणजेच पुढील 72 तास तुमच्या आयुष्याला एक नवी दिशा देणारे ठरणार आहे. काही असे बदल होणार आहेत ज्याची तुम्ही कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. काही सुखाचे क्षण येणार आहेत तर काही ठिकाणी तुम्हाला प्रचंड सावध राहावं लागणार आहे. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या आरोग्यापासून, पैशांपासून अगदी तुमच्या नात्यापर्यंत प्रत्येक गोष्टीचा सविस्तर आढावा घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा महाउपाय सुद्धा सांगणार आहे जो तुमचं नशीब बदलून टाकेल. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया. तुमचा राशी स्वामी देवगुरु बृहस्पती आहे. चंद्र सध्या तुमच्या राशीतून आणि धनस्थानातून भ्रमण करत आहे. गुरुची 9वी दृष्टी म्हणजेच चंद्राचे नक्षत्र परिवर्तन तुम्हाला भावनिक बळ देणार आहे. मित्रांनो, ज्योतिषशास्त्राचा विचार केला तर मीन राशी ही जल तत्वाची राशी आहे. तुम्ही मनाने अत्यंत हळवे आणि दयाळू आहात. सध्या तुमच्या राशीचा स्वामी गुरु हा अत्यंत शुभ स्थितीमध्ये आहे, पण गेल्या काही दिवसात चंद्राच्या स्थितीमुळे तुमच्या मनात विचाराचे काहूर माजले होते. येणाऱ्या 48 ते 72 तासात चंद्र हा तुमच्या राशीतून मार्गस्थ होऊन दुसऱ्या स्थानात प्रवेश करणार आहे. धनस्थान आणि वाणीस्थान सक्रिय होणार आहे. याचा थेट परिणाम तुमच्या बोलण्यावर आणि तुमच्या आर्थिक परिस्थितीवर कसा होणार आहे हे आता आपण पाहूया. नोकरी करणाऱ्यांसाठी ऑफिसमधील राजकारणापासून खूप दूर राहावे लागणार आहे, कारण तुमचे श्रेय दुसरेच कोणीतरी घेणार आहे आणि तुमच्या चाड्याचुगल्या करणार आहेत आणि तुम्ही वरिष्ठ तुमच्या कामाकडे खूप लक्ष ठेवून आहेत. त्याच्यासाठी तुम्ही कामात अजिबात आळस करू नका. कोणतेही काम करताना मन लावून लक्ष देऊन करा, कारण की वरिष्ठांची खूप कडक नजर तुमच्या कामावर आहे. जर कोणी नवीन नोकरीच्या शोधात असतील त्यांना गुरुवारी किंवा शुक्रवारी चांगला कॉल येऊ शकतो आणि जुने वाद मिटणार आहेत आणि सहकाऱ्यांचे सहकार्य सुद्धा तुम्हाला लाभणार आहे. आणि जे व्यावसायिकदार आहेत त्यांचे अडकलेले पैसे किंवा जुनी उधारी वसूल होण्याची दाट शक्यता आहे. तुम्ही कुठे गुंतवणूक केली असेल तर ती तुम्हाला लगेच मिळू शकते. नवीन भागीदार नीट वाचल्याशिवाय कोणत्याही कागदपत्रावर सही करू नका. अचानक एखादी मोठी ऑर्डर सुद्धा तुम्हाला किंवा ग्राहक मिळाल्यामुळे मन प्रफुल्लित होऊ शकते. व्यवसायात गुंतवणूक करण्यासाठी हे 2 दिवस मध्यम आहेत. घाई गडबडीत निर्णय अजिबात घेऊ नका. माझ्या मीन राशीच्या मित्रांनो, पैशांच्या बाबतीत बोलायचं झालं तर अचानक धनलाभाचे योग आहेत. वडिलोपार्जित संपत्तीचे प्रश्न सुटू शकतात आणि उत्पन्नाचे मार्ग वाढतील, पण त्याचसोबत अचानक काही घरगुती कारणांमुळे खर्चही वाढू शकतो. दवाखाना लागू शकतो किंवा तुम्हाला जुना आपल्या मुलांचे शाळेचे खर्चही वाढू शकतात. तुम्हाला एक गोष्टीची सावधानता सुद्धा बाळगायची आहे. कोणाला कर्ज देऊ नका. या 3 दिवसात दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता फार कमी आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याचे संकेत नक्कीच आहेत. आता तुमचा मेन मुद्दा म्हणजे प्रेमसंबंध आणि कौटुंबिक. आई वडिलांच्या तब्येतीची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. त्यांच्याशी बोलताना आवाजात नम्रता ठेवा. ओरडून चिंकाळून अजिबात बोलू नका. जेवढं मऊ बोलता येईल तेवढं मऊ बोला. भावंडांसोबतचे जुने मतभेद संपतील आणि घरात आनंदाचे वातावरण राहील. विवाहित जीवनासाठी जोडीदारासोबत काही कारणाने वाद होऊ शकतात, पण तुम्ही शांत राहणे गरजेचे ठरेल. तुमच्या जोडीदाराला तुमच्या वेळेची आणि प्रेमाची खूप गरज आहे, हे तुम्ही अजिबात विसरू नका. म्हणून त्याच्या प्रत्येक क्षणात तुम्ही साथ द्या. प्रत्येक गोष्टीवर त्याच्या लक्ष ठेवा. आणि लव्ह जीवनासाठी म्हणजे लव्ह लाईफ, जे सिंगल आहे त्यांच्या आयुष्यात कोणाचे तरी आगमन होऊ शकते. मग ते
मुलगा असो किंवा मुलगी असो, मनातल्या भावना व्यक्त करण्यासाठी गुरुवारचा दिवस अत्यंत शुभ आहे. तर तुम्हाला कोणालाही प्रपोज करायचं असेल तर गुरुवारी नक्की करा. तुमचं प्रपोजल एक्सेप्ट होईल. आरोग्याच्या बाबतीत म्हणलं तर ओव्हर थिंकिंग म्हणजे जास्त विचार करणे थांबवा. रात्रीची झोप पूर्ण न झाल्यामुळे चिडचिड होऊ शकते आणि तुम्हाला थकवा जाणवू शकतो. डोळ्याचे विकार, डोकेदुखी किंवा पायाचे दुखणे त्रास देऊ शकतात. योगासन किंवा ध्यान करा. रोज किमान 15 मिनिटे तरी ध्यान करणे खूप गरजेचे आहे आणि बाहेरचे खाणे नक्कीच टाळा. आता वेळ आली आहे त्या महाउपायाची, जो तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर करेल. पहिला तर गुरुग्रहाचा उपाय. गुरुवारी सकाळी अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाका. विष्णू सहस्त्रनामाचे पठण करा किंवा ऐका. दुसरा चंद्राचा उपाय म्हणजेच रात्रीच्या वेळी चंद्राला अर्घ्य द्या आणि ओम सोमाय नमःचा 108 वेळा जप करा. यामुळे मनाची अशांतता दूर होईल. तिसरा दान. गुरुवारी पिवळ्या रंगाच्या वस्तू म्हणजेच केळी, डाळ किंवा कपडे तुम्ही जास्त करून गरजू व्यक्तींना खाण्याचे पदार्थ द्या आणि गरिबी तुमच्या उंबरठ्यावर कधीच येणार नाही. तर माझ्या प्रिय मीन राशीच्या लोकांनो, हे होते तुमच्या येणाऱ्या 2 ते 3 दिवसाचे संपूर्ण आणि सखोल विश्लेषण. शेवटी मी तुम्हाला एवढंच सांगेन, परिस्थिती कशीही असो, स्वतःवरचा आणि त्या ईश्वरावरचा विश्वास कधीही कमी होऊ देऊ नका. लोकांनी तुमच्या भावनांशी खेळ खेळला असेल, तुमच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला असेल, तरी खचून जाऊ नका. तुम्ही त्यांच्यासारखे होऊ नका, कारण ज्याचा कोणी नसतो त्याचा तो परमात्मा परमेश्वर असतो. कर्म करत राहा. तुमचे हे येणारे दिवस तुमच्या कष्टाचे फळ नक्की देतील. स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा. तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला सुद्धा तुम्ही विसरू नका. जर व्हिडिओ मनाला स्पर्श केला असेल तर एक लाईक नक्की करा आणि आपल्या या परिवारात सामील होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रपरिवारांना ही माहिती नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांच्या पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर माहिती सोबत. तोपर्यंत जय श्री कृष्ण. धन्यवाद.